हे कुप्रसिद्ध असलेला कल्याण पूर्वेतला आमदार गणपत गायकवाड यानं आता थेट पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच शिवसेनेच्या शहर प्रमुखावर गोळीबार करत आपली सत्तेची मस्ती पुन्हा एकदा दाखवून दिली आहे। मात्र गणपत गायकवाडचा सत्तेचा माज दाखवण्याची ही काही पहिलीच वेळ नाही। यापूर्वीही गणपत गायकवाडनं अनेकदा आपला सत्तेचा माज दाखवलाय। महापालिका अधिकारी असो किंवा मग थेट पोलीस अधिकारी, त्यांना शिवीगाळ करण्यापर्यंत गणपत गायकवाडची अनेकदा मजल गेली आहे। मात्र दरवेळी सत्तेच्या जोरावर गणपत गायकवाडवर कोणतीही कारवाई झाली नाही। पण आता या तोतऱ्या गणपतच्या पापाचा घडा भरला असून यावेळी मात्र गणपतच्या सत्तेची ही मस्ती उतरवावीच लागेल असा सूर जनतेतून उमटू लागलाय। गणपत गायकवाड याला सत्तेची किती मस्ती आहे हे कालच्या घटनेतून तर अधोरेखित झालंच, पण यापूर्वीही त्यानं असे अनेक कारनामे केलेत। कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर आरडाओरडा करून शिवीगाळ केल्याचा गणपत गायकवाडचा व्हिडिओ काही वर्षांपूर्वी समोर आला होता। कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराव साळवे यांच्यावर गणपत गायकवाड यानं सत्तेचा माज दाखवत कशी दादागिरी केली होती तुम्हीच पहा। त्यानंतरही गायकवाड यानं पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस कर्मचाऱ्यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केला। मी आमदार आहे आणि मला पोलीस ठाण्याचे सीसीटीव्ही फुटेज बघण्याचा अधिकार आहे असं म्हणत त्यानं पोलीस कर्मचाऱ्यांवर दादागिरी केली होती। माझा अधिकार आहे सीसीटीव्ही फुटेज बघायचं, तुमचं सीसीटीव्ही फुटेज बघायचं, मला अधिकार आहेत माझे। गणपत गायकवाडला सत्तेचा किती माज आहे हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झालं होतं। गणपत गायकवाड यानं यानंतर उल्हासनगर महानगरपालिकेत सुरू असलेल्या बैठकीत महापालिका आयुक्तांसमोरच महापालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सुद्धा शिवीगाळ केली होती। तसंच त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करत मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा घाबरत नाही, मी त्यांच्या समोर सुद्धा शिव्या दिल्या आहेत असं म्हणत आपल्याला सत्तेचा किती माज आहे हे गणपत गायकवाड यांनी स्वतःच्या तोंडानं कबूल केलं होतं। मुख्यमंत्र्यांच्या समोर पण घाबरत नाही, पृथ्वीराज चव्हाणला विचार कसा शिव्या दिल्या होत्या। गणपत गायकवाड याला असलेली ही सत्तेची मस्ती आता उतरवण्याची वेळ आली आहे। त्यामुळे कोर्ट याचा काय फैसला करायचा तो करेलच, पण जनतेनंही आता असा गुंड आमदार आम्हाला नको असा निश्चय केलाय। त्यामुळे या गणपतचं आता विसर्जन होणार हे नक्की। Yeah.